मार्गशीर्ष मास आला की अनेक स्त्रिया गुरुवारचे व्रत ठेवतात. पण कधी विचार केलाय का, मार्गशीर्षाचा गुरुवार एवढा पवित्र आणि प्रभावी का मानला जातो? मार्गशीर्ष महिन्यात श्रीकृष्णाची कृपा इतर काळापेक्षा अधिक सक्रिय असते. त्यामुळे सर्वांच्या घरात भगवान विष्णू सोबत लक्ष्मीचेही मंगल आगमन होते. याच महिन्यात दत्त जयंतीही येते आणि दत्तांचे मूळ स्वरूप हे गुरुतत्वाशी जोडलेले असल्यामुळे या काळात गुरुतत्व अधिक जागृत आणि प्रभावी असते. जिथे गुरु बलवान असतो तिथे लक्ष्मी चंचल न राहता स्थिर राहते आणि दीर्घकाळ आपल्यासोबत टिकते. म्हणूनच मार्गशीर्षातील गुरुवार धन, सौभाग्य, कौटुंबिक शांती आणि मानसिक प्रसन्नता देणारा सर्वश्रेष्ठ वार मानला जातो. परंतु बरेच जण हे व्रत चुकीच्या पद्धतीने करतात. त्यामुळे व्रत केलंय अशी भावना तर निर्माण होते, पण योग्य फळ मात्र मिळत नाही. जर तुम्हाला हे व्रत योग्य पद्धतीने करायचे असेल तर काही गोष्टी पाळणे आवश्यक आहे. सर्वात आधी ब्रह्ममुहूर्तावर उठून शुद्ध स्नान करावे. त्यानंतर पिवळ्या रंगाची वस्त्रे परिधान करून